आम्ही निघालो होतो असंच बाहेर फेरफटका मारण्यासाठी. तर घरातले काजू संपले होते. म्हणजे आजण्याला मी काजू देते रोज खायला, तर ते संपले होते. म्हटलं जरा काजू घेऊन येऊया. तर आम्ही आलो दुकानामध्ये काजू घेण्यासाठी. तर त्यांच्याकडे काजूबरोबरच विविध प्रकारचे काजू कँडी, विविध प्रकारचे लाडू आणि मँगो बर्फी वगैरे सगळं उपलब्ध आहे. तर आम्ही काजू घेतले आणि तिथून निघालो. नवीन सिद्धिविनायक सुपर मार्केट झाले ओरसमध्ये. तर आम्हाला जायचं होतं तिथे बघण्यासाठी कशा वस्तू आहेत काय. तर म्हटलं आज जाऊनच येऊया, कारण का पाऊस पण कमी होता म्हणून आम्ही आलो तिथे. तर तिथे अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू आहेत. लेडीज कॉस्मेटिक, पर्स, स्कूल बॅग्स असं सगळं उपलब्ध आहे. थोडं मॉल टाईपच आहे ते, सुपर मार्केट प्लस मॉल. आणि सगळ्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तूसुद्धा उपलब्ध आहेत. तर मी बघत होते सगळ्या वस्तू कशा आहेत काय. आणि आज्ञाचे बाबा दोघंजणच फिरत होते. ते जरा विसरूनच गेले होते की आपल्यासोबत आईसुद्धा आहे म्हणून आपली. तर त्या दोघांचंच काय काय चाललं होतं, बघत होती आज्ञा वस्तू. तर असं तिला सापडत होते एक मेकअपच्या वस्तू वगैरे आणि सांगत होती हे घे मला, ते घे, जे बघेल ती वस्तू तिला पाहिजे होती. अशी सगळी गंमत तिची चालली होती. आणि घेण्यासारखं तर आम्हाला काहीच नव्हतं, फक्त आम्ही जस्ट बघायला गेलो होतो कसं आहे. तर मुलींचे कपडे वगैरे सुद्धा आहेत, रेग्युलर ड्रेसेस किंवा फंक्शनचे ड्रेस असे सुद्धा आहेत तिथे. आणि त्याचबरोबर मोठ्या मुलींचे किंवा मोठ्या माणसांचे सुद्धा आहेत कपडे तिथे. तर एकाच ठिकाणी सगळंच उपलब्ध आहे. ते भारत पेट्रोलियमच्या अगदी जवळ आहे ते सुपर मार्केट. आणि खूप दिवस झाले आज्ञा म्हणत होती की आई गार्डनला जाऊया, पण पावसामुळे गार्डनला तिला नेता काही येत नव्हतं. पण म्हटलं आज पडलोच आहे बाहेर, पाऊस पण नाही, तर गार्डनला जाऊया. आणि तिला आईस्क्रीम घेऊन दिलं. तर मॅडम अशा आईस्क्रीम खात होत्या. तर म्हटलं आधी आईस्क्रीम खाणे मग जाऊया गार्डनमध्ये. आणि गार्डनला गेलं की पहिलं तिला झोपाळ्यावर लागतं बसायला. गेली की पहिली झोपाळ्यावरती जाणार बसायला, तोपर्यंत कुठेच जाणार नाही. आणि झोपाळ्यावर झालं तिचं बसून आणि कंटाळली झोपाळ्यावरती. म्हटली आई आता दुसरीकडे जाऊया. तर ती आणि तिचे बाबा दोघंजणं असे खेळत होते गार्डनमध्ये. ते तिला खेळवत होते. तर मस्त चढत होती ती वरती अशी छानपैकी आणि मस्त एन्जॉय केलं तिने त्या दिवशी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.